डायरेक्ट खात्यात पैसे जमा होणे सुरू. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सुरू झाला. सर्वात मोठी खुशखबर, सोबत 50,000 रुपये वाढ आणि 38,000 रुपये कोणाला मिळाले त्याबद्दल पण माहिती बघा. अतिशय जबरदस्त अपडेट, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. बघा, तुम्ही जी प्रतीक्षा करत होते लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता संदर्भात, तर तो 10वा हप्ता सुरू झाला. अतिशय आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो. 10वा हप्ता सुरू, सोबत 50,000 रुपये वाढ आणि 38,000 रुपये कोणाला मिळाले त्याबद्दल माहिती. दमदार अपडेट आहेत आणि ज्या काही आज रोजीच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग आपण संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असो किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी काही माहिती आलेली आहे ती सर्व माहिती आता समजून घ्या. चला तर मग आता तुम्हाला सर्व माहिती नीटपणे मी समजून सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, माहिती नीटपणे समजून घ्या. अतिशय जबरदस्त अपडेट आहे आणि ही माहिती तुम्हाला कोणीच सांगितली नाही, सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगत आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो आणि एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ना, ही माहिती नीटपणे समजून घ्या. अतिशय दमदार माहिती. बघा, लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे 10वा हप्ता, हा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता आहे. तर हा सुरू झालेला आहे. या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. आणि पहिले स्पष्ट सांगतो मी तुम्हाला, हे बघा, जो 10वा हप्ता आहे ना, 10वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा, हा 1,500 रुपयेने सुरू. तसेच 50,000 रुपये, बघा नीटपणे माहिती समजून घ्या. 50,000 रुपये वाढ कशी झाली त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. आणि 38,000 रुपये कोणाला मिळत आहे त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. अतिशय जबरदस्त अपडेट. आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप बातम्या, हे बघा टॉप बातम्या, तर या टॉप बातम्या पण तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आता नुकतेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये मिळाले, बरोबर. 3,000 रुपये मिळाले. आता तुम्हाला सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे 10वा हप्त्याची. तर 10वा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर 10वा हप्ता सुरू झाला आणि 10वा हप्त्याचे 1,500 रुपये येणे सुरू झाले. ओके. आणि 50,000 रुपयेमध्ये वाढ काय आहे ती अपडेट पण समजून घ्या. आणि 38,000 रुपये कसे मिळणार त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. दमदार अपडेट आहेत त्या पण. ओके. तर बघा, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण छोटी असो किंवा मोठी अपडेट असो ती माहिती मी तुम्हाला सांगत असतो. म्हणजे एक पण माहिती सुटणार नाही. आपल्या चॅनलवरती डेली असा व्हिडिओ येतो, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळत असते. सर्व टॉप बातम्या असू द्या, सरकारने जे काही आत्ताच नुकते निर्णय घेतलेला असू द्या, किंवा लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही. एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही मी तुम्हाला सांगून टाकतो आणि तुम्हाला परत पुन्हा दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही. चला तर मग 10वा हप्ता संदर्भात खुशखबर बघूया. कोणाकोणाला पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणत्या बँकेत पैसे आले, सर्व सांगतो. तुम्हाला पैसे आले का, जरी तुम्हाला आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कधी भेटणार आहेत त्याविषयी पण सांगतो. आणि 50,000 रुपये वाढ संदर्भात काय माहिती आहे, 38,000 रुपये कोणाला मिळाले त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. चला आता आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया. चला मग आता आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. ज्या पण अपडेट आलेले आहेत, जी पण महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती सर्व काही माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत. चला माहिती समजून घ्या. माहिती तुमच्यासाठी आहे. सर्व अपडेट, सर्व माहिती कामाची माहिती आहे,
त्यामुळे माहिती समजून घ्या. हे बघा, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पहिलेच इथे लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही, आनंदाची बातमी आहे. ज्या पण लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच खात्यात जमा होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 8 मार्च महिला दिनाच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांना देण्यात आले होते, बरोबर. तर 8 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला. आता जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो देखील सुरू झालेला आहे. ओके, ज्यांना आले नाहीत त्यांच्या खात्यावरती लवकरच हप्ता जमा होणार आहे. परंतु ज्यांना आलेले आहेत त्यांच्याबद्दल अपडेट सांगतो मी. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती समजणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि एक अजून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला मग आपण आता संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत तुमच्या खात्यात एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा झालेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. बघा, आता बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 8 मार्च महिला दिनाच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांना देण्यात आले होते. म्हणजे 3,000 रुपये देण्यात आले होते, बरोबर. 1500 असे 3,000 रुपये आले होते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तो मिळाला होता. आता बघा महत्त्वाची अपडेट बघा. त्यानंतर आता रामनवमी 6 एप्रिलच्या पार्श्वभूमीवर 5 ते 15 एप्रिल दरम्यान एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट. तर 6 एप्रिल तारीख बघा, 6 एप्रिल ते 15 एप्रिल म्हणजे 5 ते 15 एप्रिल दरम्यान सांगितलं जात आहे. आणि एक जास्तीत जास्त तारीख व्हायरल होत आहे म्हणजे 6 एप्रिल. 6 एप्रिल रोजी रामनवमी आहे. तर रामनवमीच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जो काही 10वा हप्ता आहे तो जमा होईल अशी जी माहिती आहे ती समोर येत आहे. आणि शक्यता आहे की 6 एप्रिलपर्यंत 10वा हप्ता येऊन जाईल. ओके, माहिती पुढे बघा. अजून माहिती जबरदस्त आहे. 50,000 रुपये वाढ संदर्भात काय माहिती आहे, 38,000 रुपये कोणाला मिळाले त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. एकदम कामाचे अपडेट आहेत. तर लाडक्या बहिणींना विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा. लाडक्या बहिणींना व्हिडिओ पूर्ण बघा. आणि बघा, भावांनी पण हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. म्हणजे पुरुष असो महिला असो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. अतिशय जबरदस्त निर्णय आहेत सरकारने दिलेले. ते निर्णय तुम्ही समजून घ्या. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे भेटणार आहे. टॉप बातम्यामध्ये आपल्याला सर्व माहिती समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा इथे काय म्हटलं आहे, तर 5 ते 15 एप्रिल दरम्यान एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा, आता सांगितलं जात आहे की रामनवमीच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 10वा हप्ता येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि बघू आता पैसे आल्यावर तेव्हा समजेलच. ओके, आता आपण जबरदस्त अपडेट बघणार आहोत. आजच्या ज्या काही टॉप बातम्या त्या बातम्या तर मी तुम्हाला सांगणारच आहे. कारण त्या बातम्या ज्या आहेत त्या फारच महत्त्वाच्या असतात आणि कामाच्या असतात. हे तुम्हाला माहीतच आहे की मी कामाचीच अपडेट सांगत असतो. त्यामुळे त्या कामाच्या बातम्या समजून घ्या. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण माहिती समजून घ्या. तर बघा, आता माहिती अतिशय जबरदस्त आहे. लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदत. तर बघा, महिलांसाठी आर्थिक मदत राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो, बरोबर. तर बघा, आतापर्यंत मिळाले 9 हप्ते. आतापर्यंत तुम्हाला हप्ते किती मिळाले, तर 9 हप्ते मिळाले.
पुढे वाढीव रकमेची चर्चा सुरू. बघा, पुढे चालून तुम्हाला वाढीव रक्कम मिळेल अशी चर्चा अजून, या चर्चेला जो जोर आहे तो अजून धरू लागलेला आहे. याची चर्चा अजून सुरू झालेली आहे. समजून घ्या, ही अपडेट फार कामाची अपडेट आहे. तर बघा, ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली असून आतापर्यंत जुलै 2024 ते मार्च 2025 असे एकूण 9 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारकडून रक्कम 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्यांचा हा निर्णय झालेला नाही. अर्थमंत्री अजित पवार यांनी, बघा, त्याचा हा निर्णय अजून झालेला नाही, जो काही 2100 रुपये संदर्भात. तर अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर वाढीव रकमेचा विचार केला जाईल असे स्पष्ट केले होते. हे बघा, असे स्पष्ट केले आहे. तर आर्थिक जी सुधारणा आहे, हे बघा, राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर वाढीव रक्कम मिळेल. म्हणजे 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला पुढे चालून काही महिन्यात मिळणार आहेत 2100 रुपये. आता सध्या तरी ते पॉसिबल नाही, परंतु पुढे चालून 1500 रुपये ऐवजी सरकार 2100 रुपये देणार आहे लाडक्या बहिणींना. ओके, तर ही अपडेट तुम्हाला समजली. आणि बघा, आतापर्यंत 9 हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. 9 हप्ते आतापर्यंत मिळालेले आहेत. त्यामुळे आता जो काही 10वा हप्ता आहे त्याकडे तुमची सर्वांची जी प्रतीक्षा आहे, जी वाट आहे, ती तुम्ही वाट बघत आहात. 10वा हप्ता कधी जमा होईल, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, बघा त्या संदर्भात माहिती आलेली आहे. इथे बघा, हे बघा तुमच्यासमोर आहे. एप्रिल महिन्यात किती रक्कम मिळेल हे देखील समजून घ्या. एप्रिल महिन्यात किती रक्कम मिळेल आणि कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत त्याची तारीख आता समजून घ्या. तर बघा, आता महत्त्वाची माहिती आहे. महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया. तर ज्यांनी अजूनपर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. अतिशय जबरदस्त अपडेट आहेत. पुढे आपण 50,000 रुपये वाढ संदर्भात माहिती बघणार आहोत. 38,000 रुपये कोणाला मिळाले त्याबद्दल पण माहिती समजून घेणार आहोत. भरपूर महत्त्वाच्या बातम्या आहेत पुढे. त्या बातम्या देखील तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. कामाच्या बातम्या आहेत. बघा, आता पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट समजून घ्या. हे बघा, तर एप्रिल महिन्यात किती रक्कम मिळेल त्याबद्दल माहिती बघा. सध्या एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपयाचाच मिळेल, मात्र 2100 रुपयाबाबत हे बघा, तर काय म्हटलेलं आहे की तुम्हाला तर सध्या तरी 1500 रुपयेच मिळणार आहेत, मात्र 2100 रुपये करण्याबाबतच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. तर काय म्हटलेलं आहे की 2100 रुपये बाबतच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा घोषणा होईल तेव्हा GR त्याचा येईल. GRमध्ये संपूर्ण नमूद असेल की लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यामध्ये लिहिलेलं असेल. परंतु आता सध्या तरी बघा, लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार आहे. परंतु बघा, 2100 रुपयेबाबत चर्चेला अजून वेग आलेला आहे. आणि 100% बघा बहिणींनो, काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. ज्याप्रमाणे तुम्हाला 1500 रुपये आता मिळत आहे ना, पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. 2100 रुपये तुम्हाला 100% मिळणार आहेत. परंतु थोडीफार वाट बघावी लागेल, कारण राज्याची आर्थिक जी आहे, तर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं देखील इथे म्हटलेलं आहे. बघा काय म्हटलं आहे, राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर, ओके, आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर तेव्हा पैसे भेटणार आहेत. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर 1500 ऐवजी 2100 रुपये लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. आलं लक्षात. आणि बघा, सर्वात मोठी खुशखबर, पैसे कधी मिळणार याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघा, लाडक्या बहिणींनी आता 5 ते 15 एप्रिल दरम्यान खात्यात पैसे येतात का याकडे लक्ष ठेवावे. तर 5 ते 15 एप्रिल दरम्यान तुम्हाला मेसेज येईल फोनवरती की लाडक्या बहिणींच्या खात्यात 10वा हप्त्याचे पैसे 1500 रुपये
जमा असा मेसेज येईल. ओके, तर 5 ते 15 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती सध्या सांगितली जात आहे, अशी माहिती वर्तवण्यात आलेली आहे. बघू आता 5 ते 15 एप्रिल दरम्यान पैसे येतात का ते बघू आपण आता पुढे आल्यावर समजणार आहे. परंतु आता तरी सध्या तरी पैसे कोणालाच आलेले नाहीत. तर 5 ते 15 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ठीक आहे, ही अपडेट तुम्हाला समजली. आता बघा पुढे महत्त्वाच्या टॉप बातम्या. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती समजली की जो काही तुमचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे, तो 10वा हप्ता तुम्हाला 5 ते 15 एप्रिल दरम्यान मिळेल. ओके, हे बघा संपूर्ण तुमच्यासमोर आहे. 5 ते 15 एप्रिल दरम्यान हप्ता 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल. आलं लक्षात? तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती समजली. 5 ते 15 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात, लाडकी बहीण राज्याची सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण बघूया टॉप बातम्या. ज्या पण टॉप बातम्या आहेत आज रोजीच्या, त्या टॉप बातम्या समजून घ्या. अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत, सर्वात मोठ्या बातम्या आहेत. बघा, पहिली टॉप बातमी तुम्ही इथे बघू शकता. पहिली टॉप बातमी ते आपण जाणून घेऊया. हे बघा, पहिली टॉप बातमी आहे, गुड न्यूज आहे. गुड न्यूज काय आहे तर सिलेंडरच्या दरात मोठी कपात. तुमच्या शहरातील दरे किती? बघा, तर तुमच्या शहरात दर किती? गुड न्यूज आहे. सिलेंडरचे जे काही दर आहेत त्यामध्ये कपात झालेला आहे. बघा, नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांनी कमी केल्या आहेत. बघा, तर गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपये जे आहेत, 41 रुपये कमी झालेले आहेत. 41 रुपये. ओके, तर आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ANI या वृत्तसंस्थेनं याबाबतचे वृत्त दिले आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मुंबईमध्ये 1713.50 रुपयांना मिळणार आहे. बघा, तर 19 किलो वजनाचा जो काही व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे तो मुंबईमध्ये 1713.50 रुपयांनी मिळणार आहे. आलं लक्षात? तरी पहिली मोठी बातमी होती. आणि जे काही इथे माहिती आहे, हे बघा, व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झालेली आहे. फक्त तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयाची जी घट आहे ती केलेली आहे. ओके, कपात केलेली आहे. तर ही अपडेट तुम्हाला समजली. तर ही पहिली मोठी बातमी होती. ही बातमी तुम्हाला समजली. चला आता पुढील महत्त्वाची बातमी समजून घ्या. चला आता आपण पुढची 2 नंबरची बातमी ते समजून घेणार आहोत. टॉप बातम्या आहेत, अतिशय महत्त्वाच्या बातम्या आहेत. सर्व बातम्या समजून घेणं फार गरजेचे आहे. बघा, आता 2 नंबरची बातमी आपण इथे बघणार आहोत. टॉप बातम्या आहे. बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. तर बातमी अशी आहे की शेतकरीचे 2000 रुपये जमा. PM किसानच्या 20वा हप्ता कधी मिळणार नियमानुसार. बघा, आता 2000 रुपये आलेले आहेत. आता PM किसानचा 20वा जो हप्ता आहे, 20वा हप्ता कधी मिळणार याकडे आता तुमचं लक्ष आहे. त्याबद्दल अपडेट आलेलं आहे. बघा, अपडेट तुम्ही बघून घ्या. अतिशय दमदार अपडेट आहे. तर अपडेट अशी आहे की महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत राज्यातील
93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. बघा, तर जो काही हप्ता होता नमो शेतकरीचा, नमो शेतकरी योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा, बघा नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता होता तो हप्ता मिळालेला आहे 2,000 रुपये. तर 6व्या हप्त्याचे पैसे बघा खात्यावर 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. आता लाडकी बहीण योजनेचे कसे हप्ते तुम्हाला मिळत आहेत त्याचप्रमाणे नमो शेतकरी PM किसानचे हप्ते मिळत असतात. आता बघा नमो शेतकरीचा 6वा हप्ता 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. आता PM किसानचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याबद्दलच माहिती समोर आलेली आहे. बघा बघा काय म्हटलं तर देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा 19व्या हप्त्याची रक्कम मिळालेली आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष 20व्या हप्त्याकडे लागलेलं आहे. 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये फेब्रुवारी महिन्यातील 24 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. बघा जो काही PM किसान योजनेचा हप्ता होता 19वा हप्ता तो 24 तारखेला 24 फेब्रुवारी रोजी 2,000 रुपये त्याचे देखील आले होते. परंतु आता 20वा जो हप्ता आहे 20वा, तर त्याबद्दल अपडेट काय आहे ते अपडेट समजून घ्या. हे बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना होत आहे. छोट्या शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्येक वर्षात 6,000 रुपयाची रक्कम 2,000 रुपयाच्या 3 महिन्यांमध्ये दिली जाते. PM किसान सन्मान निधीचे 19 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना 38,000 रुपये मिळाले आहेत. आता PM किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. बघा 38,000 रुपये कोणाला मिळाले त्याबद्दल तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की 38,000 रुपये मिळाले. तर हे 38,000 रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आतापर्यंत. ओके, तर 38,000 रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. हे बघा 38,000 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट समजली तर 38,000 रुपये मिळालेले आहेत. ओके, तर 38,000 रुपये संदर्भात माहिती मिळाली. आता 50,000 रुपये वाढ संदर्भात माहिती समजून घ्या. हे बघा पुढे बघा आता त्या संदर्भात माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा आता महत्त्वाची माहिती आपण इथे समजून घेणार आहोत. पुढील बातमी बघा आता पुढील बातमी आहे बातमी नंबर 3. बातमी नंबर 3 बघा आता घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानास 50,000ची वाढ. बघा 50,000 रुपये वाढ संदर्भात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. तर ती 50,000 रुपयाची जी वाढ आहे ती घरकुलमध्ये आहे. तर घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात ती 50,000ची वाढ झालेली आहे. बघा समजून घ्या त्या संदर्भातून माहिती मी तुम्हाला आता समजून सांगतोय. बघा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्याबरोबरच मोफत विजेसाठी सौर पॅनलसाठी शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज मिळणार असून 2024-25 या वर्षात जिल्ह्यातील सुमारे 37,000 मंजूर घरकुलांवर सौर ऊर्जा पॅनल बसणार आहे. बघा त्यानंतर पुढे बघा राज्यात अनेकांची घरे उघड्यावर आहेत. या गरजूंना निवारा मिळण्यासाठी शासनाने घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना 1,20,000 रुपयाचे अनुदान दिले जात होते. बघा पहिले हे अनुदान होते 1,20,000. 1,20,000 हे अनुदान दिले जात होते. 1,20,000 हे अनुदान दिले जात होते. हे अनुदान अत्यंत तोकडे पडत असल्याने शासनाने आणखीन 50,000 रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना आता 1,70,000 रुपये मिळणार आहेत. याबरोबरच गरजू लाभार्थ्यांना विजेच्या
भरमसाठ दरामुळे वीज बिले भरताना आर्थिक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे शासनाने घरकुल लाभार्थ्यांना सौर ऊर्जेच्या पॅनलकरता अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. बघा, म्हणजे घरकुलच्या आत्ता बघा 1,70,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 50,000ची वाढ झालेली आहे. 50,000 वाढ झालेली आहे. तर 50,000ची वाढ संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला समजली. 50,000 रुपये वाढ संदर्भात समजले. तर घरकुलमध्ये ही वाढ झालेली आहे 50,000. तर 1,20,000 पहिले मिळत होते अनुदान. 1,20,000 वरून आता ते 50,000 रुपये वाढल्यामुळे 1,70,000 रुपये आता अनुदान मिळत आहे. ओके. आणि सरकारने बघा अजून एक अपडेट यामध्ये देण्यात आलेले आहे की जे काही सौर ऊर्जेचे पॅनल आहेत ते पण तिथे घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याचं देखील अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे बघा महायुती सरकार एकदम जबरदस्त काम करत आहे. गोरगरिबांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी भरपूर चांगलं काम होताना आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बातम्या बघितल्या, संपूर्ण माहिती समजून घेतली. तर बघा, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती मी तुम्हाला दिली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला नीटपणे समजून सांगितली. त्यानंतर आजच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या त्या टॉप बातम्या पण मी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात किंवा टॉप बातम्या असतील तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.